नमस्कार मंडळी, क्रिशपीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानू इच्छिते, कारण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं प्रेम, पाठिंबा आणि विश्वास हा माझ्यासाठी खूप मोठा आहे. खरोखर हा विश्वास आणि आशीर्वाद मला प्रत्येक वेळी नवीन आणि प्रामाणिक आरोग्य माहिती देण्यास प्रोत्साहित करत असतो. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे फायदेशीर ठरेल आणि तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत करेल याची मी सतत खात्री करत असते आणि प्रयत्नसुद्धा करत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अशी खास आणि महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे, जी तुमच्या शरीराच्या अंतर्गत शक्ती, मज्जातंतूंचे आरोग्य आणि रक्ताभिसरणाशी थेट जोडलेली आहे, ज्यामुळे पुरुष आणि महिला दोघांनाही वय किंवा जीवनशैली काहीही असू द्या, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मंडळी, आपल्या शरीरामध्ये लाखो आणि अब्जावधी लहान तारांसारख्या नळ्या असतात, ज्यांना वैद्यकीय भाषेमध्ये नसा म्हटलं जातं. या नसा शरीराच्या प्रत्येक भागामध्ये रक्त आणि त्याचबरोबर ऊर्जा पोहोचवण्याची महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या मदतीने संपूर्ण शरीर प्रणाली सुरळीतपणे कार्य करते. जेव्हा या नसा पूर्ण ताकदीने आणि क्रियाकलापाने कार्य करत असतात, तेव्हा रक्तप्रवाह एका भागातून दुसऱ्या भागात व्यत्यय, वेदना आणि अस्वस्थता न होता वाहतो. तथापि जेव्हा या नसा किंचितही खराब होतात किंवा कमकुवत होतात, तेव्हा रक्तप्रवाह हळूहळू कमी होतो किंवा अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे विविध समस्या उद्भवतात, ज्या कालांतराने गंभीर आजारात बदलू शकतात. आज मी तुमच्यासोबत एक शक्तिशाली, प्रभावी आणि पूर्णपणे घरगुती उपाय शेअर करणार आहे, जो तुमच्या कमकुवत नसा पुन्हा मजबूत, सक्रिय आणि निरोगी करण्यासाठी जलद कार्य करतो. म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहण्याची विनंती करते. किमान 5 ते 10 मिनिटे तरी हा व्हिडिओ नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. कारण आज मी तुम्हाला जे ज्ञान आणि गुप्त घरगुती उपाय शिकवणार आहे, ते तुमच्या दीर्घकालीन समस्या हळूहळू दूर करू शकतात आणि तुमचं जीवनसुद्धा पूर्णपणे बदलू शकतात. अनेक लोकांना हे कळत नाही की त्यांच्या नसा हळूहळू कमकुवत होत आहेत, आणि जेव्हा त्यांना वेदना, जळजळ, मुंग्या येणं, बधिरपणा किंवा चालण्यामध्ये अडचण येणं, तेव्हाच त्यांना परिस्थिती गंभीर झाल्याचं समजतं. वैद्यकीयदृष्ट्या या प्रकारच्या समस्येला मज्जातंतू वेदना म्हणतात, आणि जर त्वरित लक्ष दिलं नाही तर हे लक्षणीय नुकसान करू शकतं. आता नसा कमकुवत का होतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सर्वात सामान्य कारण म्हणजे मधुमेह. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी सतत जास्त राहते, तेव्हा मज्जातंतूच्या ऊती हळूहळू खराब होतात, ज्यामुळे रक्ताभिसरण कमकुवत होतं. आणखी एक प्रमुख कारण म्हणजे उच्च रक्तदाब, जो शिरांच्या भिंतीवर दबाव आणतो, ज्यामुळे त्या कमकुवत होतात. तिसरं कारण म्हणजे धमन्यांमध्ये चरबी जमा होणं, ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्तप्रवाह मंदावतो. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे विषाणू किंवा बॅक्टेरियाचे संसर्ग नसांवर हल्ला करू शकतात, ज्यामुळे ज्यांची कार्यक्षमता कमी होते. हार्मोनल असंतुलन देखील नसांसाठी हानिकारक मानलं जातं, आणि जर यकृत आणि मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नसेल तर शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकता येत नाहीत. हे विषारी पदार्थ नसांमध्ये जमा होतात आणि ब्लॉक होतात, ज्यामुळे रक्तप्रवाहामध्ये समस्या निर्माण होतात आणि शरीराची ऊर्जा कमी होते. आता प्रश्न असा आहे की नसा कमकुवत होत आहेत हे आपल्याला कसं कळेल? प्रथम आपल्याला हात आणि पायांमध्ये सौम्य सुन्नपणा आणि मुंग्या येणं जाणवतं. अनेकांना अचानक उभं राहिल्यावर चक्कर येते आणि त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार येतो. सतत थकवा, अशक्तपणा आणि जडपणा हे देखील रक्ताभिसरण बिघडण्याची स्पष्ट लक्षणे आहेत. शरीराच्या विविध भागांमध्ये अस्पष्ट वेदना, रक्तदाबामध्ये चढ उतार, अस्पष्ट घाम येणं, पोटामध्ये गॅस आणि जडपणा आणि भूक न लागणं, झोप अपुरी होते. त्याचबरोबर हळूहळू स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते आणि निद्रानाश देखील खराब होऊ शकतो. हृदय गती देखील वाढू शकते. पण मंडळी, हे फक्त औषधे आणि इंजेक्शन्सनेच दूर करता येईल असा विचार करणं पूर्णपणे चुकीचं आहे. सत्य हे आहे की केवळ चांगले घरगुती उपाय, योग्य आहार आणि काही आवश्यक योग आणि प्राणायाम व्यायामांनी मज्जातंतूंची कमकुवतपणा पूर्णपणे दूर करता येतो. फक्त योग्य आणि नियमित सरावाची आवश्यकता आहे. वेदनादायक भागावर जोरात दाबणे किंवा घासणे हानिकारक असू शकतं, म्हणून थोडंसं थंड किंवा कोमट पाणी वापरा.
यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि वेदना कमी होतात। या व्यतिरिक्त भस्त्रिका किंवा अनुलोम विलोम प्राणायाम खूप प्रभावी मानले जातात, कारण ते थेट मज्जासंस्थेवर कार्य करतात, ती मजबूत करतात आणि वेदना आणि अडथळे देखील कमी करतात। आता येते खरी गोष्ट, जर योग्यरित्या केली तर सुमारे 14 ते 15 दिवसांमध्ये परिणाम दिसून येतात आणि 1 ते 1.5 महिन्यांमध्ये नसा पूर्णपणे बऱ्या होऊ लागतात। हे करण्यासाठी स्टीलच्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी उकळवत ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये थोडासा इंचच दालचिनीचा तुकडा घाला। आता बरेच लोक विचारतात की संपूर्ण दालचिनी चांगली आहे की पावडर दालचिनी वापरावी, तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते की जर तुम्ही बाजारातून संपूर्ण दालचिनी विकत घेत असाल, घरी ताजी बारीक करून पावडर बनवली तर ती अधिक प्रभावी आणि फायदेशीर ठरते। मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला बाजारातून सर्वोत्तम दर्जाची दालचिनी खरेदी करावी लागते। दालचिनी पूर्णपणे ताजी, कोरडी आणि बुरशी किंवा ओलावामुक्त आहे याची खात्री करून घ्यायची आहे। दालचिनी जितकी ताजी आणि शुद्ध असेल तितकीच ती शरीरावर खोलवर परिणाम करते। आता तुम्हाला घरीच ही दालचिनी बारीक करून किंवा कुस्करून बारीक पावडर तयार करावी लागेल। जेव्हा तुम्ही ती ताजी बारीक करता तेव्हा त्यातील सर्व सक्रिय संयुगे, नैसर्गिक औषधी गुणधर्म पाण्यात लवकर विरघळतात, ज्यामुळे शरीराला त्याचे पूर्ण फायदे मिळतात। या पावडरचे फक्त 2 लहान चिमूट घ्या आणि ते स्टीलच्या भांड्यात उकळत्या पाण्यामध्ये घाला। उष्णता मध्यम असल्याची खात्री करा, जेणेकरून दालचिनीचा अर्क हळूहळू पाण्यात विरघळेल, ज्यामुळे त्याची प्रभावीतता वाढेल। आता दुसरा घटक येतो काळी वेलची, ज्याला काळी वेलची म्हणतो आपण। त्याची साल काढून घ्यायची आहे। दगड किंवा तोप किंवा मुसळाने हळूवारपणे दाबा आणि आतील बिया उकळत्या पाण्यामध्ये घाला। तिसरा घटक आहे तो म्हणजे लवंगा। हो, फक्त 2 किंवा 3 लवंगा घ्या, त्या थोड्याशा फोडा, त्या पेयामध्ये घाला। जेव्हा हे 3 घटक दालचिनी, काळी वेलची आणि लवंगा सुमारे 1 ते 1.5 मिनिटे एकत्र उकळतात, तेव्हा त्यांचे औषधी सार पाण्यासोबत एकत्र होतात, ज्यामुळे हे एक अतिशय मजबूत नैसर्गिक औषध बनतं। त्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी खोलीच्या तापमानावर येईपर्यंत आणि पिण्यायोग्य होईपर्यंत थोडा वेळ थंड होऊ द्या। पाणी पूर्णपणे थंड झाल्यावर ते स्वच्छ कपड्याने किंवा बारीक चाळणीतून गाळून घ्या, जेणेकरून औषधी वनस्पतींचे तुकडे काढून टाकता येतील। फक्त औषधी पेय शिल्लक राहील। आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा घटक येतो गूळ। गुळाचा अर्धा इंच छोटा तुकडा घ्या आणि तो पाण्यात विरघळा। यामुळे थोडासा गोडवा येईल आणि ऊर्जा, रक्तशुद्धीकरण आणि पचनाचे फायदे मिळतील। तथापि जर तुम्हाला मधुमेह असेल तर गूळ घालणं टाळलं तरी सुद्धा चालेल। जर तुम्हाला सौम्य गोडवा आवडत असेल तर तुम्ही खूप कमी प्रमाणामध्ये गूळ घालू शकता। हो, हे खरं आहे की गूळ घातल्याने या पेयाची शक्ती जवळजवळ 4 पट वाढते आणि आणखी जलद काम करू लागते। हे पेय पिण्याची कोणतेही दुष्परिणाम सुद्धा नाहीत। तुम्ही हे कोणत्याही ऋतूमध्ये, हिवाळा किंवा उन्हाळा, सहज पिऊ शकता। ते पिल्यानंतर सुमारे 15 मिनिटांनी फक्त 1 चमचा बडीशेप चघळायची आहे। असं केल्याने या औषधी पेयाचे फायदे संपूर्ण शरीरामध्ये वेगाने सक्रिय होतात, रक्ताभिसरण सुधारतं। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ते पिण्याची योग्य वेळ कधी आहे। जेवणानंतर अर्ध्या तासानंतर आरामात बसून हळूहळू प्यायला सुरुवात करा आणि नंतर 15 मिनिटांनी बडीशेप खा। अशा प्रकारे ते संपूर्ण शरीराच्या प्रणालीवर काम करेल, नसा मजबूत करेल आणि हृदयाच्या आरोग्याला आधार देईल। मी तुम्हाला दिलेलं प्रमाण एका व्यक्तीसाठी आहे। जर तुम्ही ते दोघांसाठी बनवत असाल तर फक्त दुप्पट करा। जर तुम्ही हे पेय दररोज 14 ते 15 दिवस ब्रेक न घेता पित राहिलात तर ते हळूहळू नसांमधील अडथळे दूर करेल, रक्तप्रवाह सामान्य करेल आणि हृदयाच्या दीर्घकालीन समस्या देखील कमी करण्यास सुरुवात करेल। या पेयातील नैसर्गिक जीवनसत्वे आणि खनिजे हृदय निरोगी ठेवतात, रक्त शुद्ध करतात आणि नसा मजबूत करतात आणि पुन्हा लवचिक करतात। हे हाडे आणि सांध्यांतील जळजळ कमी करण्यास देखील मदत करतात। हे उपाय लक्षणीय आराम देतात, विशेषतः ज्यांना त्यांच्या पायांच्या स्नायूंमध्ये आणि पायांमध्ये वेदना आणि सूज येते त्यांच्यासाठी। मंडळी, पण ही एकटी रेसिपी पुरेशी नाही आहे। आपल्याला आपल्या दैनंदिन आहारामध्ये काही आवश्यक घटकांचा समावेश करण्याची देखील आवश्यकता आहे। आजच्या अन्नामध्ये त्याच्या पौष्टिक मूल्यांचा अभाव आहे।
म्हणून नैसर्गिक प्रथिने, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि खनिजे चांगल्या प्रमाणामध्ये असलेले पदार्थ खाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यापैकी पहिलं म्हणजे अळशी. अळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि अल्फा लिनोलेनिक ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं. लोक हिवाळ्यात ते जास्त प्रमाणामध्ये खातात, परंतु उन्हाळ्यात ते भिजवून किंवा हलकं भाजून देखील खाऊ शकतात. यामुळे मज्जातंतूंची ताकद वाढते, रक्तप्रवाह सुधारतो आणि रोगप्रतिकारशक्ती सुद्धा मजबूत होत असते. चिया बियाणे देखील एक उत्तम पर्याय आहे, जे थंड होण्यास मदत करतात. त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोहासारखे आवश्यक खनिजे आहेत, जे मज्जासंस्था मजबूत करतात, शरीर सक्रिय ठेवतात आणि थकवा कमी करतात. मंडळी, जर तुम्ही आजची माहिती काळजीपूर्वक समजून घेतली आणि त्याचे पालन करण्याचा निर्णय घेतला तर माझ्यावर विश्वास ठेवा. मज्जातंतूंचा कमकुवतपणा आणि अडथळा दोन्ही हळूहळू नाहीसे होतील. जर तुम्ही बराच काळ औषध घेत असाल आणि तरीही तुम्हाला आराम मिळाला नसेल तर 14-15 दिवसांसाठी हा घरगुती उपाय वापरून पहा आणि तुमच्या शरीरामध्ये फरक अनुभवा. तुमचे वेदना, थकवा आणि शरीराचा कडकपणा हळूहळू नाहीसा होईल आणि तुमचं शरीर त्याच्या पूर्वीच्या ताकद आणि ऊर्जेसह कार्य करू लागेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो कृपया लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या क्रिशवीज व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.